नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, कुंडली शास्त्राचा खरंच सदुपयोग साधायचा असेल आणि वास्तविक कुंडली शास्त्र हे आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा सदुपयोग साधण्यासाठीच उपलब्ध करून दिलेलं असतं, नाही का? त्याचा सदुपयोग साधायचा असेल तर नुसत्या ग्रह नक्षत्रांच्या गोचरीवरती चर्चा करून नाही चालत. हा ग्रहयोग असा आहे, तो ग्रहयोग तसा आहे, हे नुसती चर्चा करून चालत नसतं. ग्रह नक्षत्र त्यांची त्यांची कामं करत असतात. तुम्हाला नेमकं काय करायचंय हे लक्षात घेणं गरजेचं असतं आणि ते देखील कुंडली शास्त्राने अगदी सहज सोपं करून दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या कुंडलीचं जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्यायचंय आणि त्यानुसार त्या जन्म नक्षत्राने, तुमच्या स्वतःच्या जन्म नक्षत्राने तुम्हाला सांगितलेलं, दाखवून दिलेलं जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक घटना प्रसंगांमध्ये, तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये जी अशुभता किंवा त्रास किंवा अपयश हे ज्या ऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला लाभू शकतं किंवा तुमच्यावरती तो त्रास जाणवू शकतो, त्या ग्रह नक्षत्रांना लक्षात घेणं गरजेचं असतं आणि ते सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला देऊ केलेलं आहे. तुम्हाला फक्त ते जाणून घ्यायचंय आणि त्या ग्रह नक्षत्रांना, त्या ग्रह नक्षत्रांच्या कार्यकालामध्ये तुम्हाला कुठलंही शुभ कार्य हे टाळायचंय. कारण ग्रह नक्षत्रांचे परिणाम तर टाळू शकत नाही आपण. मग त्या ग्रह नक्षत्रांच्या परिणामामधलं जो कार्यकाल आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून आणि जन्म नक्षत्र गोचरीच्या माध्यमातून समोर येतो, तो कार्यकाल जर आपण समजावून घेतला, अगदी सहज आहे ते समजून घेणं, काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. तेवढं फक्त कार्यकाल कुठला आहे तो समजावून घेतला की तुम्हाला तुमचं दैनंदिन जीवन सहज, सोपं आणि सुखर होईल. प्रत्येकानं आपलं जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या आणि त्या जन्म नक्षत्र गोचरीतला जो विपत ग्रह नक्षत्र आहेत, जी प्रत्यरी ग्रह नक्षत्र आहेत आणि जी वधकारक नैर्धन ग्रह नक्षत्र आहेत, त्यांना जाणून घ्या. फक्त त्यांना शुद्ध आणि संतुलित राखण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. एवढंच करायचंय, बाकी दुनियादारी करत बसायची गरज नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही घटना प्रसंग समोर येतात ते आपण टाळू शकतो का? नाही ना. जर ज्या घटना प्रसंगांना टाळू शकत नाही, तसंच ग्रह नक्षत्रांची जी काही पोझिशन, जी काही स्थिती आपल्या कुंडलीनुसार आपल्याला भोगावी लागते, त्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीला देखील आपण टाळू शकतो का किंवा बदलू शकतो का? नाही ना. मग ज्याला टाळू शकत नाही त्याला काहीतरी दोष दाखवून त्याच्यावरती काहीतरी उद्योग करण्यापेक्षा तुमच्याच जन्म नक्षत्राने तुम्हाला सांगितलेल्या अशुभ ग्रह नक्षत्रांची ओळख करून घेतलीत, त्या ग्रह नक्षत्रांना त्यांच्या कार्यकालामध्ये आपल्या कामापासून दूर ठेवलं किंवा त्या नक्षत्रांच्या कार्यकालामध्ये आपली कामं आपण ॲडजस्ट केली, ज्याला आता हल्ली म्हणतात शेड्युलिंग करणं, प्लॅनिंग करणं, नियोजन करणं. ते जर नियोजन आपल्याला राखता आलं तर आपल्या आयुष्यातली जवळजवळ सगळी अशुभता ही सहजपणे आपण टाळू शकतो. येते लक्षात? आणि हीच सहजता सहजपणे टाळण्यासाठी
आपल्या अंतर्गत किंवा आपल्या शरीरांतर्गत ज्या काही ऊर्जेच्या देवाणघेवाण चालतात, सूर्यप्रकाशामधून आपल्याला सर्व ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा मिळत असतात की नाही, त्या ऊर्जेमधली जी देवाणघेवाण चालत असते 24 तास, त्या एनर्जीमधले अशुभ ऊर्जा, अशुभ एनर्जींना किंवा त्रासदायक एनर्जींना आपण रोजच्या रोज दैनंदिन पातळीवरती आपण शुद्ध आणि संतुलित राखू शकतो. आपल्याला कुंडली शास्त्राने ती मुभा दिलेली आहे, नियोजन करून दिलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे. तेच आहे जन्म नक्षत्राची आराध्य वृक्ष. आणि तोच महत्त्वाचा, गरजेचा, अगदी अतिआवश्यक भाग आपण दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधी म्हणजेच खऱ्या प्रत्यक्ष वास्तवातील खरं कुंडलीशास्त्र या माध्यमातून आपण ह्याच नक्षत्र आराध्य वृक्षांच्या माध्यमातून आपण ऊर्जा तेलार्क तयार केलेली आहेत आणि त्याचेच आपण आत्ताच्या राहणीमानाला अनुसरून त्याचे परफ्यूम देखील आपण तयार केलेले आहेत. अत्तर म्हणण्यापेक्षा परफ्यूम आहे. सहज सोप्या पद्धतीने आपण आपली दैनंदिन जी एनर्जी बेस आहे तो आपण बॅलन्स करू शकतो. आलं लक्षात? तर प्रत्येकानं आपापले जन्म नक्षत्र गोचर बॅलन्स करून घ्या आणि आपलं दैनंदिन आयुष्य यशस्वी, सुखी, समाधानी आणि उत्तम प्रकारे हँडल करा. आलं लक्षात? खूप खूप धन्यवाद. संपर्क करा 9975681987. दिव्य ऊर्जाचा संपर्क क्रमांक आहे 9975681987. 9975681987 ह्या नंबरवरती व्हॉट्सअपला संपर्क करा किंवा थेट संपर्क करा आणि आपलं जन्म नक्षत्र गोचरीचं सगळं गणित समजावून घ्या. त्याचबरोबर त्या गणिताला व्यवस्थित सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राचं ऊर्जा तेलार्क आणि सुगंधी परफ्यूम देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. सहज सोप्या वापरातून तेलार्क म्हणजे फक्त डोक्याला 7-8 थेंब लावायचे टाळूवरती आणि बेंबीला 2-3 थेंब लावायचे. आणि परफ्यूमचं म्हणाल तर फक्त दोन्ही बाजूला एक स्प्रे सकाळी कपड्यावरती मारून घ्यायचं आहे. बस 24 तासासाठी तुमची शरीराभोवतीची ऊर्जा ही शुद्ध, संतुलित एक संरक्षण कवचामध्ये म्हणजे स्थिर होते. ती तुमचं मनबुद्धी विचार हे सकारात्मक, स्थिर आणि संतुलित प्रमाणामध्ये कार्य करतात. लक्षात आलंय? अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.